डिअर फ्रेंड्स, जसं की तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपला 12वीचा फिजिक्स सेकंडचा जो फर्स्ट चॅप्टर आहे आणि एकंदरीत फिजिक्समधला जो 7 नंबरचा चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स, तर तो आपण सध्या डिस्कस करतोय. त्याच्यामध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं पार्टिकल नेचर ऑफ लाईट असेल, वेव्ह नेचर ऑफ लाईट असेल, त्याच्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या थिअरीज असतील, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी असेल, हायजन्स वेव्ह थिअरी असेल, हायजन्स प्रिन्सिपल असेल, प्लेन वेव्ह फ्रंट असेल, स्फेरिकल वेव्ह फ्रंट असेल, अशा काही गोष्टी अगोदर आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता आजच्या या लेक्चरला आपल्याला जे डिस्कस करायचं आहे तो नेक्स्ट कॉन्सेप्ट, आणि जो की या चॅप्टर मधला पहिला अतिशय महत्त्वाचा कॉन्सेप्ट. आतापर्यंत झालेले महत्त्वाचे नव्हतं असं नाहीये, बट ते सगळा बेस आहे तुमचा. परीक्षेला जर विचारल्या जाण्यासारख्या काही गोष्टी असतील तर ते इथून पुढे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला जास्तीत जास्त प्रिफरेबल असतील. जसं की तुम्ही हेडिंग बघू शकताय, रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन सरफेस. लाईटचं रिफ्लेक्शन ॲट अ प्लेन सरफेस. आता रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन अनेक वेळा आपल्याला येऊन गेलेलं आहे, तर त्याच्यामुळं साध्या साध्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात. समजा हे एक प्लेन सरफेस आहे, या एका प्लेन सरफेस वरती ही जर समजा हे लाईटचा एक रे आला, फाईन, नो प्रॉब्लेम, याला आपण इन्सिडेंट रे म्हणतो. ठीक आहे. इथं ज्या पॉइंटला तो इन्सिडेंट झाला त्या पॉइंटला बरोबर एक परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ केलेली असते आणि त्या परपेंडिक्युलर लाईनला आपण म्हणतो नॉर्मल. ओके, सो ही नॉर्मल झाली आणि या नॉर्मल बरोबर इन्सिडेंट रेनं जो तयार केलेला अँगल असतो तो अँगल ऑफ इन्सिडन्स असतो, नेव्हिट. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ झालेल्या आहेत, फक्त आपल्याला तिकडे जाण्याच्या अगोदर जरा थोडंसं रिवाइज करणं गरजेचं आहे, म्हणून मी सांगतोय. ज्या वेळेला या इन्सिडेंट रेचं रिफ्लेक्शन होतंय तर बाय द लॉज ऑफ रिफ्लेक्शन याचं रिफ्लेक्शन नेहमी हे नॉर्मलच्या अपोजिट साईडलाच होणार आहे. त्यामुळं हे रिफ्लेक्शन झालं. हा आमचा काय मिळाला मग? रिफ्लेक्टेड रे मिळाला. हा आपला काय आहे? रिफ्लेक्टेड रे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आणि हा तुमचा काय झाला? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. याच्यामध्ये I इज इक्वल टू R असतो. हा बेसिक लॉ आहे आपला रिफ्लेक्शनचा. हा बेसिक लॉ आहे. बाकीच्या अगोदरचे पण दोन लॉ आहेत, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल, ते एकाच प्लेन मध्ये असतात. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नेहमी नॉर्मलच्या अपोजिट साईडला असतात, वगैरे वगैरे वगैरे. या सर्व गोष्टी आपल्याला माहित आहेत. सगळ्यात महत्वाचा जो लॉ आहे तो म्हणजे आपला थर्ड लॉ आहे. आणि थर्ड लॉ काय सांगतोय? I इज इक्वल टू R म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि जो की आता आपल्याला बघायचा तो वेव्ह फ्रंटच्या संदर्भात. आतापर्यंत आपण बघितला होता हा रेच्या संदर्भात. आता आपल्या ज्या वेव्ह फ्रंट आहेत, जसं की तुमची पहिली गोष्ट स्फेरिकल वेव्ह फ्रंट असेल, प्लेन वेव्ह फ्रंट असेल, दोन प्रकारच्या वेव्ह फ्रंट आपण पाहिल्या. तर एक प्लेन वेव्ह फ्रंट ज्या वेळेला कन्सिडर करतोय आपण, समजा ही जर आपली एक प्लेन वेव्ह फ्रंट असेल तर ही प्लेन वेव्ह फ्रंट याच्यामधून हे अनेक रेज जात असतात आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्हणजे जसं की हा जर माझा पॉइंट सोर्स ऑफ लाईट असेल तर याच्यापासून बाहेर पडणारे जे रेज आहेत तर ते ऑल डायरेक्शन्स मध्ये बाहेर पडतात. आणि ही जी लाईट ट्रॅव्हल होते तर ती लाईट कोणत्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल होते म्हटलं आपण? ही वेव्ह फ्रंटच्या, या ज्या तुमच्या वेव्ह फ्रंट आहेत याच्या स्वरूपामध्ये ट्रॅव्हल होते. ओके, नो प्रॉब्लेम. आणि इथून जाणारे ह्या जे लाईट रेज असणार आहेत ते अशा प्रकारचे असणार आहेत. वी नो दॅट. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. मग आता यातला ज्या वेळेला तुम्ही एक छोटासा पार्ट कन्सिडर करता, जसा की आम्ही हा पार्ट कन्सिडर केला, तर हा आम्हाला स्ट्रेट लाईन सारखा दिसतो आणि इथून जाणारे जे रेज आहेत तर ते अशा प्रकारचे असतात. ठीक आहे. दे आर लुकिंग पॅरलल टू इच अदर. ते एकमेकांना कसे भासतायत? पॅरलल भासतायत. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. म्हणजे हे जे रेज आहेत, हा समजा R1, R2, R3, R4 हे 4 रेज आहेत. तर या 4 रेज पासून ही तयार झालेले प्लेन वेव्ह फ्रंट आहे असं कन्सिडर करा. किंवा फक्त R1 आणि R2 हे दोन रेज आम्ही कन्सिडर केले आणि R1 आणि R2 पासून समजा ही आमची काय आहे? AB नावाची एक प्लेन वेव्ह फ्रंट तयार झालेली आहे. AB नावाची काय आहे? एक प्लेन वेव्ह फ्रंट तयार झालेली आहे. आता इथं जर आम्ही पाहिलं तर या रेने या वेव्ह फ्रंट बरोबर केलेला अँगल आणि या रेने या वेव्ह फ्रंट बरोबर केलेला अँगल किती आहे? 90 डिग्री आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. आता याच्या व्यतिरिक्त मला काय लागणार आहे? तर याच्या व्यतिरिक्त लागणार आहे हायजन्स प्रिन्सिपल. आणि हायजन्स प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतंय? ही जर तुमची वेव्ह फ्रंट असेल तर त्या वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट, एव्हरी पॉइंट और ईच पॉइंट, every point on a plane wave front
or spherical wavefront, every point on a wavefront act as a secondary source of light emitting secondary waves which are called as wavelets. त्यालाच आपण काय म्हटलं, वेव्हलेट्स. याच्याकडून ज्या काही सेकंडरी वेव्स बाहेर पडतात तर त्या सेकंडरी वेव्सनाच काय नाव दिलं आपण, वेव्हलेट्स. म्हणजे तिथं जे छोटे छोटे गोल आलेले होते बघा, या अशा प्रकारचा, या असा, या असा, या असा, हे जे काय आहेत ते काय आहेत, वेव्हलेट्स आहेत. आणि या सर्वांना एक कॉमन टँजंट ज्या वेळेला आपण ड्रॉ करतो त्यावेळेला ती काय आहे, ती आफ्टर टाइम टी आपल्या ह्या वेव्हफ्रंटची, अगोदरच्या वेव्हफ्रंटची पोझिशन असेल. ठीक आहे, फाईन. हे सगळं आपल्याला माहित आहे. आता मला काय सांगायचं होतं की या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त आपल्याला जी लागणारी गोष्ट आहे, जसं की आता आपण हे डेरिव्हेशन करणार आहोत, रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन सरफेस. तर याच्यामध्ये ही एक एबी प्लेन वेव्हफ्रंट आहे आणि ती एबी प्लेन वेव्हफ्रंट या दोन रेज बरोबर, ज्या दोन रेजने ती कन्सिस्टेंट झालेली आहे त्या दोन रेज बरोबर 90 डिग्री एवढा अँगल तयार करते. आणि आता आपली प्लेन वेव्हफ्रंट I इज इक्वल टू आर कशा प्रकारे दाखवते ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. म्हणजे आम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे आता की प्लेन वेव्हफ्रंट मध्ये, प्लेन वेव्हफ्रंट ज्या वेळेला एखाद्या प्लेन सरफेस वरती इन्सिडेंट होते तर त्या वेळेला I इज इक्वल टू आर हा अँगल कसा तयार होतो, हे प्रूफ कसं तयार होतं. ठीक आहे, लेट्स सी. तर आता फर्स्ट म्हणजे आपल्याला ही प्लेन वेव्हफ्रंट कन्सिडर करणं गरजेचं आहे. समजा प्लेन वेव्हफ्रंटच्या अगोदर मी काय करतोय, इथं एक हा XY हा एक रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, ज्याच्यावरती लाईट जर पडली तर ती लाईट काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. ओके, हा XY जो की आमचा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, नो प्रॉब्लेम. आता काय होतंय, आमची जी लाईट आहे तर ती प्लेन वेव्हफ्रंटच्या फॉर्म मध्ये आमच्यापर्यंत पोहोचते, म्हणजे अर्थ पर्यंत पोहोचते. सो ही जी प्लेन वेव्हफ्रंट आहे ती समजा प्लेन वेव्हफ्रंट ही अशा प्रकारची आहे. ओके, नो प्रॉब्लेम. ही एक प्लेन वेव्हफ्रंट आहे. आता या प्लेन वेव्हफ्रंट मध्ये समजा ही ए बी, ही तुमची ए आणि बी, ही काय आहे, प्लेन वेव्हफ्रंट आहे. ए बी इज अ प्लेन वेव्हफ्रंट विच इज गोइंग टू कम टुवर्ड्स द XY रिफ्लेक्टिंग सरफेस. हरकत नाही. ए इथं जसं दिलेलं R1 आणि R2, हा R1 आणि हा R2 आहे का, त्यातला हा आमचा R1 आणि हा आमचा R2 आहे, ह्या दोघांपासून बनलेली ही प्लेन वेव्हफ्रंट आहे. ठीक आहे, काय म्हटलं, हा आमचा R1 आहे आणि हा आमचा R2 आहे. याला आम्ही म्हटलं R1 आणि ह्याला आम्ही म्हटलं R2. तर हा R1 आणि हा R2 या दोन रेज पासून बनलेली ही प्लेन वेव्हफ्रंट आहे. खूप सारे रेज असतील बट आपल्याला फक्त दोन इथं कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे, R1 आणि R2 या दोन रेज पासून बनलेली ही प्लेन वेव्हफ्रंट आहे, असू द्या. ठीक आहे, आता ही AB जी प्लेन वेव्हफ्रंट आहे ती काय करणार आहे, इट इज रिचिंग टू द सरफेस XY. त्या XY सरफेसला रिच होणार आहे. बघा आता ही जर माझी वेव्हफ्रंट असेल, ठीक आहे, आणि ज्या वेळेला ही प्लेन वेव्हफ्रंट ट्रॅव्हल होते आणि ट्रॅव्हल होत 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 इकडं तुमच्या XY प्लेन सरफेसकडे येते, तर त्यावेळेला बघा ज्या वेळेला ए पॉइंट तुमच्या सरफेसला रीच झालेला आहे, ए पॉइंट XY सरफेसला रीच झालेला आहे, त्यावेळेला बी पॉइंट मात्र सरफेस पासून खूप दूर आहे. काय म्हटलं, ए पॉइंट ज्या वेळेला सरफेसला रीच झालेला आहे त्यावेळेला बी पॉइंट मात्र सरफेस पासून खूप दूर आहे. म्हणजे हा आमचा ए पॉइंट इथं असताना बी पॉइंट इथं असणार आहे. हा ए पॉइंट ज्या वेळेला इथं रीच होईल, म्हणजे हा समजा कुठला पॉइंट आहे तुमचा, ए डॅश आहे कन्सिडर करूयात आपण, त्यावेळेला हा जो बी आहे तो हा इथं बी डॅश वरती असेल, हा बी डॅश असेल, म्हणजे ही आमची प्लेन वेव्हफ्रंट असेल. ठीक आहे, ही प्लेन वेव्हफ्रंट आहे. ओके, नो प्रॉब्लेम. ए डॅश बी डॅश, आता ए बी ही आमची प्लेन वेव्हफ्रंट ए डॅश बी डॅश झालेली आहे. इथं ए रिचेस टू द पॉइंट ए डॅश ऑन XY and B reaches to the point B dash which is away from the XY. Okay, no problem. आता बघा इथं हा आमचा जो पॉइंट आहे ए डॅश तो काय आहे हो, तो पॉइंट ऑफ इन्सिडन्स आहे. मग या पॉइंटला जर आम्ही एखादी नॉर्मल ड्रॉ केली, समजा ही अशा प्रकारची एखादी नॉर्मल ड्रॉ केली, ओके फाईन, या नॉर्मलला आपण नाव देऊयात एम डॅश
आणि इथं पण तशीच एक नॉर्मल असेल. ठीक आहे. आणि समजा ही तुमची नॉर्मल आहे ती आहे एन एन डॅश, ही एम एम डॅश मिळाली आणि ही एन एन डॅश मिळाली, अशा दोन नॉर्मल आहेत. आता जसं की आम्हाला आमचा बेसिक लॉ जो आहे, कोणता लॉ आमचा बेसिक लॉ, तो म्हणजे आय तुमचा रिफ्लेक्शनचा आय इज इक्वल टू आर वाला. ठीक आहे, आय इज इक्वल टू आर वाला. हा जर तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स आय इतका असेल, हा जर अँगल आय इतका असेल, तर तेवढ्याच अँगलचा या नॉर्मलच्या दुसऱ्या बाजूला एक रे पास होणार आहे आणि हा रे समजा आमचा हा अशा प्रकारचा आहे. ठीक आहे, हा रे आहे ज्यानं की नॉर्मल बरोबर तयार केलेला अँगल किती आहे, आर इतका आहे. किती आहे, आर इतका आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. सो हा आमचा रिफ्लेक्टेड रे मिळाला. हे दोन कसले आहेत, इन्सिडेंट रे. सो याला म्हणत इन्सिडेंट रे नंबर 1 आणि इन्सिडेंट रे नंबर 2. हा आमचा काय मिळाला, रिफ्लेक्टेड रे नंबर 1. ओके. अँड नाव ज्या वेळेला आम्ही काय म्हणतोय की बाबा हा ए पॉइंट ए डॅश ला रीच झाला, बी पॉइंट बी डॅश ला रीच झाला, इथपर्यंत ठीक आहे. पण आता बी डॅश वरचा जो रे ज्या वेळेला तो पुढे जाईल त्यावेळेला ए वरती ह्या ए डॅश वरती पोहोचलेला हा जो ए रे आहे, तर तो पण जायला पाहिजे ना इकडं पुढं, म्हणजे तो या डायरेक्शन जाईल आणि बी डॅश मात्र इथे येईल. आता बी डॅश वरचा जो रे आहे तो ज्या वेळेला इथं या सरफेस वरती हा समजा पॉइंट सी आहे, सी पॉइंटला रीच होईल, सी पॉइंटला रीच होईल, त्यावेळेला बी डॅश सी इतकं डिस्टन्स. आता हे बी डॅश सी डिस्टन्स किती असेल बघा. दिस ऑल लाईट रेज आर कमिंग फ्रॉम एअर. सो व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट इन एअर, इट इज डिनोटेड बाय सी ओनली. इट इज डिनोटेड बाय सी. स्पीड ऑफ लाईट सी आहे. आणि समजा या बी डॅश पासून सी पर्यंत पोहोचायला या रेला जो काही वेळ लागलाय तो टी इतका लागलाय. किती लागलाय, टी इतका. म्हणजे सिटी हे काय झालं आमचं, सिटी काय झालं, सिटी हे आमचं काय झालं, बी डॅश सी डिस्टन्स झालं ना, डिस्टन्स इज इक्वल टू सिटी झालं. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. म्हणजे आमचं बेसिक फॉर्म्युलाच आहे ना हो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम अँड दिस स्पीड इज नथिंग बट सी. हे स्पीड म्हणजे काय, स्पीड ऑफ लाईट इन एअर विच इज डिनोटेड बाय सी. हेन्स डी बाय टी इज इक्वल टू सी झाला, म्हणजे डी इज इक्वल टू सिटी झाला ना, डी इज इक्वल टू काय झाला, सिटी झाला. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. सो डी इज इक्वल टू सिटी वी हॅव गॉट हिअर. आता बघा, हे जर डिस्टन्स आमचं सिटी इतकं असेल, बरोबर, हे डिस्टन्स काय आमचं बी डॅश सी, हे डिस्टन्स काय सिटी इतकं आहे. तर आता ए डॅश वरचा जो रे आहे तो टी एवढ्या कालावधीमध्ये, टी एवढ्या वेळेमध्ये काय करेल, या डायरेक्शनला जाईल ना. किती डिस्टन्स, सेम डिस्टन्स सिटी, कारण मीडियम सेम आहे, स्पीड सेम आहे. मग डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं बी डॅश पासून सी पर्यंत जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होणार तेवढंच ए डॅश पासून इकडे कुठेतरी ट्रॅव्हल होईल. आता कुठं असेल आपण ते सांगू शकत नाही. समजा ते माझं काय झालं, इथं पर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल झालं, हे बी डॅश सी आणि हा ए डॅश समजा डी आहे, ए डॅश डी, बी डॅश सी आणि ए डॅश डी ही दोन्ही डिस्टन्सेस कशी झाली, मग सेम झाली. दोन्ही डिस्टन्सेस कशी होणार आहेत, सेम होणार आहेत. सो हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, दोन्ही डिस्टन्सेस कशी झाली, सेम. ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे ए डॅश डी हे डिस्टन्स किती असणार आहे, अगेन सिटी असणार आहे. सो बी डॅश सी, बी डॅश सी इज इक्वल टू ए डॅश डी इज इक्वल टू सिटी. हे एक रिलेशन मिळेल तुम्हाला, बी डॅश सी इज इक्वल टू ए डॅश डी इज इक्वल टू सिटी. दिस इज वन रिलेशन. ओके, का मिळालं, तर बी डॅश पासून सी पर्यंत जो काही लाईट रे येतोय त्याचं स्पीड जे आहे ते सी आहे आणि वेळ जो लागतोय तो टी लागतोय, त्याच्यामुळे त्याने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती झालं, सिटी. बी डॅश वरचा रे जेव्हा सी कडे जातोय त्यावेळेला ए डॅश वरचा रे डी कडे जातोय आणि तो ए डॅश डी पर्यंत पोहोचतोय टी एवढ्या कालावधीत. मग टी एवढ्या कालावधीत तो जर ए डॅश डी पर्यंत पोहोचत असेल, त्याचं पण स्पीड सीच असेल, तर त्यानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स पण किती असणार आहे, सिटीच असणार आहे ना. ठीक आहे, म्हणजे हे बी डॅश सी इज इक्वल टू ए डॅश डी इज इक्वल टू सिटी मिळालं, एक रिलेशन आम्हाला मिळालं. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता बघा,
हा जो आमचा रिफ्लेक्टेड रे नंबर 1 आहे, त्या जो ए डॅश डी आम्ही दाखवलेला आहे, तो ज्या वेळेला डी पासून पुढे जाणार आहे, तर त्या वेळेला आमचा हा बी डॅश सी जो सी पर्यंत पोहोचलेला आहे, तो सी पासून इकडे या डायरेक्शनला जाईल ना, बरोबर का, या डायरेक्शनला जाईल. मग या डायरेक्शनला ज्या वेळेला तो जातोय तर तो असा जाईल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्हणजे हा आमचा काय झाला हो, रिफ्लेक्टेड रे नंबर 2 झाला ना. हा आमचा इन्सिडेंट रे नंबर 1, हा इन्सिडेंट रे नंबर 2, हा रिफ्लेक्टेड रे नंबर 1, हा रिफ्लेक्टेड रे नंबर 2. ओके फाईन. आता हे इथं जे काही अँगल तयार झालेले आहेत, हा आमचा अँगल आय आहे, हा इथला अँगल आर आहे. ओके, हा इथला अँगल किती आहे, आर आहे. नो प्रॉब्लेम. बघा आता जसं की आम्ही आता या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, हा ए डॅश डी आणि दुसऱ्या बाजूला हा तुमचा बी डॅश सी, ही दोन्ही डिस्टन्सेस कशी आहेत म्हटलं आम्ही, सेम आहेत म्हटलं, बरोबर का, सेम आहेत. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचं आहे, जसं की आम्हाला माहिती आहे एबी काय आहे, आमची प्लेन वेव्ह फ्रंट आहे. एबी वरचा प्रत्येक पॉईंट काय म्हणून ऍक्ट होतो, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. मग हा ए डॅश आमचा सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होईल का नाही होईल, ऑब्विसली होणार. आणि त्यानं टी एवढ्या टायमिंग मध्ये जर सिटी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल या डायरेक्शनला, तर आम्हाला टी एवढ्या टायमिंग नंतरची जर वेव्ह फ्रंट काढायची असेल, टी या कालावधी नंतरची जर वेव्ह फ्रंट आम्हाला ड्रॉ करायची असेल, तर हे ए डॅश डी विच इज इक्वल टू सी एवढी रेडियस घेऊन एक हेमिस्फिअर ड्रॉ करावं लागेल. आणि त्या हेमिस्फिअरला जर एक टँजंट ड्रॉ केली, तर ती टँजंट म्हणजेच आपली काय असणार, जसं आम्ही इथं दाखवलेलं होतं बघा, हे हा आहे, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, हे अशा प्रकारे दाखवलेला होता, हा अशा प्रकारे, हा अशा प्रकारे. आणि ज्या वेळेला आम्हाला टी एवढ्या टायमिंग नंतर, हे टी एवढ्या टायमिंग मध्ये काय झाले, यानं एवढं डिस्टन्स, यानं एवढं डिस्टन्स, यानं एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. तर टी एवढ्या टायमिंग नंतर हीच ए बी वेव्ह फ्रंट जर आम्हाला बघायची असेल, तर ती आम्हाला अशी मिळालेली होती, ए डॅश बी डॅश. ठीक आहे, फाईन. सो सिमिलर वे मध्ये आम्ही आता काय करणार आहे, एक हेमिस्फिअर ड्रॉ करणार आहे. कोणत्या पॉईंट वरून, ए डॅश वरून. ए डॅश वरून काय करणार आहे, एक हेमिस्फिअर ड्रॉ करणार आहे. मग ए डॅश वरून जर आम्ही एक हेमिस्फिअर ड्रॉ केला, तर तो काहीसा आम्हाला अशा प्रकारे मिळेल बघा. ठीक आहे, हा आमचा हेमिस्फिअर झाला, जो की आता ऍक्च्युली ही डिस्टन्स आणि ही डिस्टन्स फार फरक पडलाय, बट इथं जरा मी आता या डायग्राम मध्ये पुन्हा पुसून ते काढणं शक्य नाहीये. सो दॅट्स वाय जस्ट अंडरस्टँड इट. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे, सेम, हा स्फिअर असल्यामुळे. ठीक आहे, फाईन. आता आम्ही काय करतोय, या डी पॉइंट वरून, हा जो डी पॉइंट आहे, या डी पॉइंट वरून याला बरोबर एक टँजंट ड्रॉ करतोय सी पॉइंटशी जोडणारी. सो सी पॉइंटला जोडणारी जर आम्ही एक लाईन ड्रॉ केली, तर बघा ही अशा प्रकारची लाईन असेल. ओके, नो प्रॉब्लेम. जी की सी डी लाईन आहे बघा, सी डी किंवा डीसी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही, डीसी. आता डीसी ही आमची काय आहे, प्लेन वेव्ह फ्रंट आहे. काय आहे, प्लेन वेव्ह फ्रंट आहे, जी पुन्हा अशी ट्रॅव्हल होणार आहे या डायरेक्शनला. आली होती ही अशा प्रकारे आणि आता ट्रॅव्हल होईल अशा प्रकारे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. म्हणजे डीसी ही आमची अगेन प्लेन वेव्ह फ्रंट झाली. जर डीसी प्लेन वेव्ह फ्रंट झाली, तर हा अँगल किती झाला, 90. कारण आम्ही इथं बघितलेलं आहे, ही जर ए बी प्लेन वेव्ह फ्रंट असेल, तर या रेज बरोबर तयार केलेला अँगल किती असतो, 90. मग ही प्लेन वेव्ह फ्रंट आहे, तर या रेज बरोबर तयार केलेला अँगल किती असणार, 90. हा सुद्धा अँगल 90 आहे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आणि जसं की आम्हाला माहिती आहे, हा सुद्धा अँगल आमचा किती आहे, 90 आहे. का बरं, तर ही आमची कुठली आहे, ए डॅश बी डॅश, सुरुवातीची आपली प्लेन वेव्ह फ्रंट आहे. आणि हे प्लेन वेव्ह फ्रंट या दोन रेज बरोबर किती अँगल तयार करणार, 90 डिग्री. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता बघा, जसं की इथं काही गोष्टी आपण सांगू शकतो. हे एक्स वाय काय आहे तुमचं, एक्स वाय काय आहे, तर एक्स वाय हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर सांगा आय काय आहे, त्याच्यानंतर सांगा
आर काय आहे, त्याच्यानंतर सांगा सी काय आहे, त्याच्यानंतर सांगा टी काय आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगता येईल ए बी काय आहे, महत्वाचं आहे आपला ए बी, तर तिथूनच सुरुवात झाली. ए बी काय आहे, ए डॅश काय आहे, त्याच्यानंतर बी डॅश काय आहे, त्याच्यानंतर सी काय आहे, त्याच्यानंतर डी काय आहे. ठीक आहे, या साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील. आता ह्याच्यामध्ये काय हो सांगता येण्यासारखं. ठीक आहे, हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, आय हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, आर हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे, सी हे स्पीड ऑफ लाईट इन एअर आहे, टी तो टाइम आहे ज्या टाइम मध्ये हे जे रेज आहेत ते बी डॅश पासून सी पर्यंत आणि ए पासून डी पर्यंत रीच होत आहेत. त्याच्यानंतर ए बी काय आहे, रेग्युलर प्लेन वेव्हफ्रंट आहे. ए डॅश काय आहे, ज्या पॉइंटला ए वरचा रे फोर्सली या सरफेस वरती रीच होतोय. बी डॅश काय आहे, ज्या पॉइंटला हा बी वरचा रे रीच होतोय. सी काय आहे, हा बी बी डॅश या एक्स वाय सरफेसला जिथं मीट होतोय तो पॉइंट आहे. डी काय आहे, तर डी ज्या वेळेला बी डॅश वरचा रे सी पर्यंत पोहोचतो त्यावेळेला ए डॅश वरचा रे कुठपर्यंत पोहोचतो, तर डी पर्यंत पोहोचतो. हे सगळं एक्सप्लेन करता येईल. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. आता बघा या डायग्राम मध्ये मी ज्या गोष्टी सांगतोय तर थोडस व्यवस्थित लक्षात घ्या. ए डॅश डी सी एक ट्रायंगल दिसतोय का, ए डॅश डी सी, ठीक, नो प्रॉब्लेम. आणि ए डॅश बी डॅश सी, ए डॅश बी डॅश सी हे ट्रायंगल दिसत आहेत का. आता हे दोन ट्रायंगल या डायग्राम मध्ये, ही डायग्राम थोडीशी म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही बघितलेलं असेल तर डायग्राम खूप इझिली लक्षात येईल, पण जर अचानक जर तुम्ही या डायग्राम कडे आला तर थोडंसं कळायला तुम्हाला डिफिकल्ट जाईल निश्चितपणे. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. तर आम्हाला काय करायचं आता, या डायग्राम मध्ये हे जे दोन ट्रायंगल दिसत आहेत कोणते कोणते, एक तुमचा ग्रीन वाला हा आणि दुसरा तुमचा रेड वाला हा, ए डॅश डी सी आणि ए डॅश बी डॅश सी. हे दोन ट्रायंगल काय करूयात आपण, हे ए सी, हे तुमचं ए सी, नो प्रॉब्लेम. एक तुमचा ट्रायंगल आहे हा अशा प्रकारचा, हा 90 डिग्री आहे, आणि दुसरा तुमचा ट्रायंगल आहे हा हा अशा प्रकारचा, हा पण 90 डिग्री आहे. ठीक आहे, हे दोन ट्रायंगल आहेत. हा तुमचा ए डॅश पॉइंट आहे, हा तुमचा सी पॉइंट आहे, हा ए डॅश डी पॉइंट आहे, आणि हा पॉइंट तुमचा ए डॅश कोणता आहे, बी डॅश आहे. ठीक आहे, ए डॅश बी डॅश सी आणि ए डॅश डी सी हे अशा प्रकारचे दोन पॉइंट्स आहेत. ठीक आहे, ट्रायंगल्स आहेत, सॉरी. ए डॅश ला तुम्हाला इथे एक नॉर्मल दिलेले आहे का, ऑब्विसली आहे. ठीक, नो प्रॉब्लेम. सी ला पण तुम्ही एक नॉर्मल ड्रॉ केलेली आहे. ही तुमची नॉर्मल एम डॅश आहे आणि ही तुमची नॉर्मल एन डॅश आहे, तुम्ही बघितलेलं आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, खाली जागा लागेल त्यासाठी मी पुसलं ते, नो प्रॉब्लेम. आता इथला अँगल तुम्हाला माहित आहे, हा अँगल हा तुमचा जाणारा रे आहे आणि हा तुमचा येणारा रे आहे. बघा जरा इथं डायग्राम मध्ये दिसतंय का, ए डॅश डी हा तुमचा जाणारा रे, रिफ्लेक्टेड रे आहे, आणि बी डॅश सी हा येणारा रे आहे. येणारा रे, जाणारा रे म्हणजे रिफ्लेक्टेड रे आहे. रिफ्लेक्टेड रे नॉर्मल बरोबर केलेला अँगल आर आहे, आणि येणारा रे म्हणजे इन्सिडेंट रे आहे. इन्सिडेंट रे नॉर्मल बरोबर केलेला अँगल तुमचा आय आहे, हरकत नाही. आता मला सांगा, ह्या दोन ट्रायंगलचा आम्ही ज्या वेळेला विचार करतोय, इन ट्रायंगल ए डॅश डी सी अँड ट्रायंगल ए डॅश बी डॅश सी, या दोन ट्रायंगलचा जेव्हा विचार करतोय तर त्यावेळेला
angle A dash DC is equal to angle A dash B dash C, angle A dash B dash C. Why? Because both of them are 90 degree. ते कसे आलेले ते आपण अगोदर सांगितलेलं आहे, आता ते पुन्हा सांगत नाहीये. ठीक आहे, तर ते दोन्ही 90 डिग्री आहेत. त्याच्यानंतर A dash D आणि B dash C, B dash C, A dash D किती आहे? CT दोन्ही पण. ठीक आहे, फाइन. सो हे दोन्ही सेम आहेत. कोण कोण? A dash D आणि B dash C. A dash D is equal to B dash C. इक्वल टू म्हणण्यापेक्षा त्यांना कॉन्ग्रुएंट म्हणूयात आपण. ठीक आहे, फाइन. अँड द लास्ट वन, both the triangles they have A dash C is the common side. Okay, fine, no problem. So A dash C is congruent to A dash C. ठीक, no problem. आता मग या दोन ट्रायंगलला आपण काय म्हणू शकतो? या दोन बाजू इक्वल आहेत आणि हा एक अँगल इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट आहे. सो दोन्ही ट्रायंगल पण कॉन्ग्रुएंट झाले. देयरफॉर वी कॅन सी दॅट ट्रायंगल A dash DC is congruent to A dash B dash C. Triangle A dash B dash C. No problem. Fine. So काय मिळालं आम्हाला? Triangle A dash DC is congruent to triangle A dash B dash C. हरकत नाही. Now see here. हे तर आम्हाला दोन सेम मिळाले. आता ऍक्च्युली यांची माप काय आहेत मग? A dash कोण? A dash DC आणि A dash B dash C हे ट्रायंगल्स आहेत. तर त्याच्यामध्ये याच्यावरून आम्ही काय म्हणू शकतो की अँगल कुठला अँगल? DA dash C हा या ट्रायंगलचा अँगल आहे, या ट्रायंगल मधला अँगल, आणि ह्या ट्रायंगल मधला हा अँगल. दोन्ही सेम झाले ना. म्हणजे कोणते कोणते? DA dash C, अँगल DA dash C is congruent to angle DA dash C is congruent to B dash CA dash, B dash CA dash. Okay, fine, no problem. So these two angles are congruent also. Now tell me the measure of DA dash C. DA dash C चं मेजरमेंट किती असेल? DA dash C याचं मेजरमेंट किती असेल? तर आम्ही जर टोटल पाहिला तर हा किती आहे? हा टोटल जर अँगल पाहिला आम्ही तर टोटल अँगल किती आहे? 90 डिग्री, बरोबर. हा इथला MA dash D पाहिला तर किती आहे? R. तेवढा जर 90 मधून काढला तर हा आतला अँगल मिळेल ना आम्हाला, बरोबर का? मग R 90 मधून काढावा लागेल, म्हणजे हा अँगल आमचा किती झाला? 90 मायनस R झाला ना. हा जो अँगल आहे तर तो अँगल किती झाला? 90 मायनस R. तसाच हा अँगल आम्ही सांगतो की हा टोटल जर 90 असेल त्यातनं I काढला तर हा मिळतोय, म्हणजे 90 मायनस I झाला हा अँगल, बरोबर. हा झाला 90 मायनस R आणि हा झाला 90 मायनस I. बट हे तुमचं समजा इक्वेशन नंबर 1 आहे आणि हे इक्वेशन नंबर 1 तुम्हाला सांगते हे दोन्ही अँगल सेम आहेत. दोन्ही अँगल कसे आहेत? सेम आहेत. म्हणजे आम्ही त्याला म्हणू शकतो की बाबा यालाच आम्ही असंही म्हणू शकतो 90 minus R from equation 1, 90 minus R must be equal to 90 minus I. ठीक है, 90 minus R is equal to 90 minus I. This 90 gets cancelled, no problem. So minus R is equal to minus I, and that is nothing but I is equal to R. Okay, no problem. I is equal to R. Fine. So that was the proof only. What we need to show? Just I is equal to R. For what? For this plane wavefront. ही जी प्लेन वेव्हफ्रंट आलेली, या प्लेन वेव्हफ्रंट साठीच आपण दाखवतो की बाबा I is equal to R आहे. And yes, we got that. I is equal to R. So आता हे जे काही तुमचं छोटंसं डेरिव्हेशन आहे तर या डेरिव्हेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तर तो काय आहे, तर तो म्हणजे ही जी प्लेन वेव्हफ्रंट आहे तिचं ट्रॅव्हलिंग कसं होतंय आणि ते एका पर्टिक्युलर पॉइंटला गेल्यानंतर सरफेसवरती गेल्यानंतर सेकंडरी वेव्हलेट्स कशा प्रकारे सेकंडरी वेव्हज कशा प्रकारे इमिट करते आणि त्या सेकंडरी वेव्हज म्हणजे आपल्या वेव्हलेट्स असतात आणि त्या वेव्हलेट वरून आपण आपली
टी या कालावधीनंतरची वेव्हफ्रंट कशी ड्रॉ करतो, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यावरून मग हे दोन ट्रायंगल फक्त आपण कन्सिडर केले, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवल्यानंतर हे 90 मायनस आर आणि 90 मायनस आय इक्वल झाले. हे दोन जर इक्वल असतील तर 90 निघून गेला तर आय इज इक्वल टू आर, हे तुमचं प्रूफ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, फाईन, थँक्यू.